नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या नाती-गोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आपण नाती, अपेक्षा, त्यातील गुंता आणि हा गुंता सोडवायचा कसा वगैरे वगैरे विषयांवर बोलतो आहोत. तर बऱ्याच जणांची ना अशी तक्रार असते की मी इतकं करते किंवा करतो, पण त्यांना ना अजिबात माझी किंमत नाही. मी केलेल्या गोष्टीचं कौतुक म्हणून नाही. मी केलेलं त्यांना पसंतच पडत नाही. मला टोमणे मारायला त्यांना आवडतं. मला ना ते नेहमी पाण्यातच बघतात. मी काहीही केलं तरी माझ्या कामात ते खोट काढतातच. आता अजून काय करायला पाहिजे मी? तर अर्थातच त्या व्यक्तीविषयी जी तुम्हाला नावं ठेवते ती बरं का, त्यांच्याविषयी एक चांगला विचार, बस एवढं तुम्हाला करायचं आहे. नातं चांगलं होण्यासाठी आणि ते कायम चांगलं राहण्यासाठी, मनात आनंद आणि घरात शांतता नांदण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? तर आदर आणि प्रेमाची. पण आदर आणि प्रेम म्हणजे नक्की काय? तर आदर आणि प्रेम म्हणजेच एखाद्याविषयी चांगले विचार करणं, बरोबर ना? तर दोन व्यक्तींमध्ये काही कारणाने मतभेद होतात. मग ते नवरा बायकोमध्ये असोत, सासू सुनेत असोत, किंवा मित्रमंडळीत असोत, किंवा जिथे आपण काम करतो तिथे सहकाऱ्यांबरोबर असोत. एखाद्या मुद्द्यावरनं दोन माणसांची मतं वेगवेगळी होतात आणि थोड्याच वेळात तुझं मत वेगळं आहे, माझं मत वेगळं आहे हे संपतं आणि तू चूक मी बरोबर यामध्ये त्याची परिणती होते. मग समोरचा पण तेच म्हणतो, मी बरोबर तू चूक. आणि मग सुरू होतो अबोला, जो काही मिनटं, तास, दिवस, महिने, वर्षसुद्धा चालू राहू शकतो. दोन व्यक्तींमधला अबोला संपण्यासाठी आपल्याला असं वाटतं की त्या दोन व्यक्तींनी एकदा बसावं, बोलावं आणि काय मतभेद आहेत ते दूर करावेत. पण बरेचदा लोक भांडण, मतभेद दूर करायला बसतात आणि ते अधिकच वाढतात. म्हणजे करायला गेलो एक आणि झालं दुसरंच, असं होतं, हो की नाही? तर अबोला संपण्यासाठी खरं तर फक्त एका व्यक्तीने योग्य दिशेने विचार केला तरी पुरतं. मतभेद दूर करून एकमत होण्यापेक्षा दोन माणसांची मतं वेगवेगळी आहेत हे स्वीकारलेलं उत्तम, नाही का? अबोला ना ही एक अशी दोरी आहे जी तू चूक तू चूक असं म्हणत दोन्ही बाजूने लोक ओढत राहतात. दमायला होतं, हात दुखायला लागतात, हाताला ओरखडे येतात म्हणजे मन दुखावलं जातं, मनावर ओरखडे येतात. पण ही दोरी काही कोणी सोडायला तयार होत नाही, बरोबर की नाही? आपण आधी म्हटलं तसं साधी एक पेन्सिल हातात अर्धा तास घट्ट धरून ठेवायला सांगितली तरी कंटाळा येतो, हात दुखायला लागतो. पण एखाद्या माणसाविषयीचा राग मात्र आपण सोडत नाही. आपण वर्षानुवर्ष तो धरून ठेवतो, हो की नाही? तर एकाने जरी ही कटुता सोडून दिली तरी ती अबोल्याची दोरी गळून पडते ना, त्यातला ताण संपतो. मग दुसऱ्याने ती धरून ठेवली, ओढली, आपटली तरी आपले हात तर दुखत नाहीत, ओरखडत नाहीत. अपेक्षेची जी दोरी आहे ना, ती सोडून दिल्याने आपला मान कमी होत नाही तर वाढतो. आपण एक्सपेक्टेशन मोडमधून ॲक्सेप्टन्स मोडला शिफ्ट होतो. त्यामुळे आपण आपली अपेक्षा, अबोला सोडून देणं, राग सोडणं, समोरच्याला आहे तसं स्वीकारणं, यात कमीपणा घेणं किंवा
समोरचा जे काही वागलाय ते बरोबर आहे हे आपण मान्य करणं असा होत नाही, तर समोरच्याच्या मताचं वेगळेपण आपण स्वीकारणं असा होतो. बिकॉज ॲक्सेप्टन्स इज फर्स्ट स्टेज ऑफ चेंज. समोरच्याला आहे तसं स्वीकारणं ही बदल होण्याची पहिली पायरी आहे. आता मीच का दोरी सोडायची, पण मीच का अबोला सोडायचा, मीच का अपेक्षा सोडायच्या, तर अर्थातच मला ताणरहित, आनंदी, स्थिर, शांत ठेवायची जबाबदारी माझी आहे. म्हणून मग आता ही दोरी सोडायची कशी? एक्सपेक्टेशन मोडमधून ॲक्सेप्टन्स मोडला जायचं कसं? डिटॅच्ड कसं व्हायचं? ही जी सर्जरी आहे ती कशी करायची? गोष्टी सोडून द्यायच्या कशा? पाहूया उद्या. तोपर्यंत शुभेच्छा. विचार मंथन चालू ठेवा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.